नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत प्रोनाउन. बघा सेकंड पार्ट ऑफ स्पीच असतं प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणतो सर्वनाम. सर्वनाम प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. बघा हे प्रोनाउन काय असतं. सपोज एक एक्झाम्पल घेतो. आदिराज आंबा खातो. आंबा खातो. आदिराज आंबा खातो. बघा इकडे आदिराज कोण आहे. आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं की आदिराज कोण असतो. सब्जेक्ट असतो. आंबा काय असेल बरं. ऑब्जेक्ट असतं रिसिव्हर ऑफ ऍक्शन. आणि खाणे काय असेल वर्ब असेल. आणि जर हे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट कसा ओळखायचा जर हे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघू शकताय की सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ब कसं ओळखायचं. तर बघा आदिराज कोण आहे सब्जेक्ट आहे. आंबा काय ऑब्जेक्ट आहे. खातो काय वर्ब आहे. हा जर आदिराज म्हणत असेल आंबा खातो तर तो काय म्हणल मी आंबा खातो. तो म्हणल मी आंबा खातो. मी आंबा खातो. जर आपल्याला आदिराज आंबा खातो म्हणायचा असेल पण आदिराज बद्दल जर आपल्याला दुसरा शब्द वापरायचा असेल तर आपण काय म्हणणार तो आंबा खातो. तो आंबा खातो. आंबा खातो. तर बघा आपला जो सब्जेक्ट आहे आदिराज त्याच्या जागेवरती आपण काय यूज केलं. मी यूज केलं. तो यूज केलं. म्हणजे आदिराज नावाच्या जागेवर आपण दुसरा वर्ड यूज केला. जो आदिराज नाव आहे त्याच्या जागेवर आपण दुसरा वर्ड यूज केला. कुठला वर्ड केला. आदिराजच्या जागेवर मी आणि तो यूज केला. बरं आदिराज कोण आहे सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट कोण असतो तर आदिराज एक नाउन पण आहे नाम आहे. आदिराज कोण आहे एक नाम आहे. मग बघा तर प्रोनाउन काय असतं की जे आदिराज हा नाउन आहे त्याच्या जागेवर आपण काय केलं हे दुसरा वर्ड वापरला. आणि जो दुसरा वर्ड असतो त्यालाच काय म्हणतो आपण प्रोनाउन. बघा प्रोनाउन काय असतं. एखादं जर नाउन असेल बघा इथे कुठलं नाउन आहे आदिराज. त्या आदिराजच्या जागेवर आपण दुसरा शब्द वापरला मी आणि तो. आणि जो दुसरा शब्द वापरतो आपण नाउनच्या जागेवर त्या दुसऱ्या शब्दालाच आपण काय म्हणणार प्रोनाउन सर्वनाम असे म्हणणार. मग बघा काय होईल डेफिनेशन. बघा आता डेफिनेशन काय होईल. बघा डेफिनेशन काय असेल तर बघा आदिराजच्या जागेवर आपण मी आणि तो वापरलं. मी आणि तो काय आहे एक वर्ड आहे. वर्ड असा एक शब्द आहे. तो काय केला आपण जे आदिराज नाव आहे त्याच्या जागेवर आपण हा मी आणि तो शब्द वापरला. वापरण्याला काय म्हणतो यूज. अ वर्ड विच यूज्ड. यूज म्हणजे काय वापरणे. म्हणजे आपण जो आदिराज आहे या नाउनच्या जागेवर काय वापरलं मी आणि तो वापरलं. बघा अ वर्ड विच यूज इन्स्टेड म्हणजे च्या ऐवजी. बघा आपण आदिराज या नावाच्या ऐवजी दुसरा शब्द वापरला इन्स्टेड ऑफ. कुणाच्या जागेवर वापरला बघा मी आणि तो आपण कुणाच्या जागेवर वापरला आदिराज. आणि आदिराज काय एक नाउन आहे. मग इन्स्टेड ऑफ नाउन. जर आदिराज हे नाउन आहे आणि जर तुम्हाला नाउन काय ते माहित नसेल तर तुम्ही जो आपल्या याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे जे आपण सिरीज फॉलो करत आहेत ग्रामरची त्याच्यामध्ये याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही बघू शकताय. त्याच्यामध्ये आपण नाउन डेफिनेशन ऑफ नाउन टाइप्स ऑफ नाउन हे घेतलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकताय. तर बघा काय असतं प्रोनाउन. तर बघा आदिराजच्या जागी आपण दुसरा शब्द वापरला म्हणजे तो एक शब्द असतो जो की आपण वापरतो. कुठे वापरतो बघा जे नाव असतं त्याच्या ऐवजी वापरतो इन्स्टेड ऑफ नाउन. आणि ह्यालाच म्हणणार इज कॉल्ड प्रोनाउन. ह्यालाच काय म्हणणार आपण प्रोनाउन. म्हणजे असा शब्द की जो आपण एका नावाच्या जागेवर वापरतो आणि त्यालाच काय म्हणणार आपण प्रोनाउन. मी त्याला काय म्हणू शकतो आपण नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. नावाऐवजी वापरला. यूज म्हणजे वापरला. जाणारा वर्ड म्हणजे शब्द. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. आणि आपण हे नावाच्या ऐवजी असे मी तो असे शब्द का वापरतो तर बघा कशामुळे वापरतो. अवॉइड द रिपिटेशन ऑफ नाउन. एखाद्या वाक्यामध्ये नाउन पुन्हा पुन्हा येतं आणि ते अवॉइड करण्यासाठी ते टाळण्यासाठी आपण काय करतोय वी यूज प्रोनाउन इन्स्टेड ऑफ नाउन. तर बघा आपण आता डेफिनेशन बघितली प्रोनाउनची. हे जे प्रोनाउन आहे त्याचे काही टाइप्स असतात त्याचे काही फॉर्म्स असतात. आता आपण ते फॉर्म बघू. तर बघा प्रोनाउनची आपण डेफिनेशन बघितली. जर हे तुम्ही डेफिनेशन लिहून घ्या नाहीतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय. काय त्याची डेफिनेशन बघा अ वर्ड विच यूज इन्स्टेड ऑफ नाउन. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. तर बघा याच्यानंतर आपण फॉर्म्स ऑफ प्रोनाउन बघू. प्रोनाउनचे काही फॉर्म्स असतात.
प्रोनाऊनचे काही फॉर्म्स असतात बघा, त्याला आपण क्लासिफाय करतो. फर्स्ट असतं पर्सनल प्रोनाऊन. फर्स्ट इज अ पर्सनल प्रोनाऊन. पर्सनल प्रोनाऊन. सेकंड असतं पजेसिव्ह प्रोनाऊन. पजेसिव्ह प्रोनाऊन. फर्स्ट इज अ पर्सनल प्रोनाऊन, सेकंड इज पजेसिव्ह प्रोनाऊन. बघा थर्ड असतं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. तर बघा पर्सनल. पर्सनल म्हणजे काय? पर्सनल म्हणजे वैयक्तिक. ह्याला म्हणतो आपण वैयक्तिक सर्वनाम. वैयक्तिक सर्वनाम. पर्सनल प्रोनाऊन म्हणजे वैयक्तिक सर्वनाम. सेकंड असतं पजेसिव्ह प्रोनाऊन. पजेशन म्हणजे काय? मालकी. मग याला म्हणू शकतो आपण मालकीचे सर्वनाम. मालकीचे सर्वनाम. काही बुक मध्ये याला नाही का पजेसिव्ह केस दिलेला असतं बघा, पजेसिव्ह केस. आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. ऑब्जेक्ट म्हणजे तर आपण लास्ट व्हिडिओ मध्ये घेतलेले ऑब्जेक्ट काय असतं. ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं? कर्म. मग ह्याला म्हणू शकतो आपण कर्मणी सर्वनाम. कर्मणी सर्वनाम. काही बुक मध्ये याला ऑब्जेक्टिव्ह केस म्हणून दिलेलं असतं, ऑब्जेक्टिव्ह केस. तर बघा कर्मणी सर्वनाम. मग बघा प्रोनाऊन म्हणजे काय? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. आपल्या 3 याच्यामध्ये क्लासिफाय केला. पर्सनल प्रोनाऊन, पजेसिव्ह प्रोनाऊन अँड ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. बघा आता पर्सनल प्रोनाऊन कुठले असतात? तर पहिलं आहे आय. स्वतःपासून सुरुवात करायची. आय म्हणजे काय? मी. मी स्वतःसाठी वापरायचं. सेकंड कुठलं असतं? ही. ही म्हणजे तो. आणि बघा तो आपण कुणाला युज करतो? तर एका बॉयज साठी, मुलांसाठी, मेल साठी युज करतो आपण ही. पण एक असेल तर युज करणार ही, तो. नेक्स्ट असतं बघा सी. सी म्हणजे कोण? ती. आणि ती बघा ती पण एक असते. आणि आपण ह्या कुणासाठी? फेमिनाईन साठी, स्त्रीलिंगीसाठी आपण युज करतो ती. नेक्स्ट असतं बघा इट. इट म्हणजे काय? तो, ती, ते. तो, ती, ते. आणि ह्याला म्हणतो आपण हा, ही, हे. बघा इकडे पण तो आलतं, सी म्हणजे पण तो होता. इथे पण इटला पण तो आणि ती. मग बघा मला म्हणायचंय तो फॅन आहे. तो फॅन आहे. तर मग तो आपण हिला पण आहे तर म्हणू शकतो का ही इज फॅन? तर नाही, तिथे हे इट वापरायचं. इट इज फॅन. आणि मग म्हणायचं तो मुलगा आहे तर काय म्हणणार? ही इज बॉय. म्हणजे बघा बॉय असेल तर वापरायचं ही, कारण तो कसा आहे? लिव्हिंग आहे. आणि फॅनला वापरायचं इट. हे दोन्ही पण तोच आहे किंवा तीच आहे. पण त्याच्यासाठी जर लिव्हिंग असेल तर ही किंवा सी घ्यायचं. नॉन लिव्हिंग असेल तर आपण इट वापरतो नॉन लिव्हिंगला. सेकंड थिंग आपण आणखी इट कशाला वापरतो बघा. एखाद्याचं जर जेंडर कडे आपण खूप लक्ष देत नसेल ना, जसं की अॅनिमल कडे, आता कुत्रा चालला म्हणत असेल आपण, तर कुत्र्याच्या जेंडर कडे बघतो का मेल आहे का फिमेल आहे आपण? तर नाही. तर त्याच्यामुळे आपण डॉगला पण काय म्हणतो? इट इज डॉग. किंवा ट्री झाड असतं, झाडाला पण काय म्हणतो आपण? इट इज ट्री. कारण झाड पण आपण जेंडर कडे खूप लक्ष देत नाही, त्याच्यामुळे आपण त्याला पण वापरतो इट. बघा आपण ह्युमनला पण 2 वेळेस इट वापरतो. कुठल्या केसमध्ये वापरतो? तर बघा इट आपण वापरतो लहान बाळ असेल ना तर त्याला काय म्हणतो? इट इज बेबी. कारण त्याचं जेंडर आपल्याला कळत नसतं, मेल आहे का फिमेल आहे. लहान बाळ बघून लांबून आपल्याला नाही कळत. आणि सेकंड वापरतो आपण इट इज डेड बॉडी. डेड बॉडीला पण वापरतो. का वापरतो? कारण ते काय झालेलं असतं? नॉन लिव्हिंग झालेलं असतं. मग बघा आय म्हणजे मी, ही, तो, सी, ती आणि इट, तो, ती, ते नॉन लिव्हिंगला वापरतो. नेक्स्ट बघा नेक्स्ट असतं यू. यू म्हणजे तू, तुम्ही. तू, तुम्ही. यू, तू. तू मुलगा आहेस. यू आर बॉय. तुम्ही विद्यार्थी आहात. यू आर स्टुडंट्स. म्हणजे तू और तुम्हीला आपण यूज करतो यू. नेक्स्ट असतं बघा वी. वी म्हणजे काय? आम्ही किंवा आपण. आपण किंवा आम्ही. आपण भारतीय आहोत. वी आर इंडियन. आपण भारतीय आहोत. असं घेतो आपण वी, आम्ही किंवा आपण. आणि लास्टला असतं दे. दे म्हणजे ते, पण त्याला आपण इथं ब्रॅकेट मध्ये सर्व लिहू. बघा सर्व का लिहिलं मी? दे म्हणजे ते. आपण पप्पाला पण काय म्हणतो? ते माझे पप्पा आहेत, ते माझे काका आहेत. पण आपण त्यांना दे यूज करायचं का? दे आर माय फादर? तर नाही. बघा दे म्हणजे सर्व. दे म्हणजे एकापेक्षा जास्त. जर वडील असतील तर त्यांना वापरायचं हीच, ही इज माय फादर. का? कारण की आपण मराठीमध्ये त्यांना रिस्पेक्ट देण्यासाठी ते यूज करतो. पण इंग्लिश मध्ये तशी रिस्पेक्ट वगैरे काय नसतं. फादर असतील तरी म्हणायचं ही इज माय फादर, ही इज माय अंकल. त्यांना तिथे दे यूज करायचं नाही. दे यूज करणार आपण एकापेक्षा जास्त साठी. तर बघा आय, ही, सी, इट, यू, दे हे पर्सनल प्रोनाउन आहेत. बघा आय किती असतो? आय म्हणजे मी, मी एकच असतो. ही म्हणजे तो, तो पण किती असतो? एकच असतो. देन सी, सी पण ती, ती एकच असते. आणि इट हे पण एकच असतो, तो किंवा ती.
फक्त ते नॉन लिव्हिंग साठी यूज करतो. मग बघा आय ही सी इट काय तर एकच आहेत म्हणून ह्याला म्हणतो आपण सिंगुलर. ह्याला म्हणतो आपण सिंगुलर. सिंगुलर म्हणजे किती सिंगल. सिंगुलर प्रोनाउन हे असतात सिंगुलर प्रोनाउन. आणि आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे की सिंगुलर आणि प्लुरल काय असतं. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नाउनचा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये आपण व्हॉट इज सिंगुलर नाउन अँड प्लुरल नाउन घेतलेला आहे. तर बघा सिंगुलर आय एक आहे, ही एक आहे, सी एक आहे, इट एक आहे म्हणून हे काय झालं सिंगुलर प्रोनाउन. नेक्स्ट बघा यू म्हणजे तू और तुम्ही. तुम्ही किती असतात एकापेक्षा जास्त. यू आर स्टुडंट तुम्ही विद्यार्थी आहात म्हणजे यू एकापेक्षा जास्त झालं. वी आता मी एकटा असेल मी तिकडे चाललो तर मी म्हणेल का आम्ही तिकडे चाललो तर नाही. मी जर एकटा चाललो असेल तर मी म्हणेल आय एम गोईंग मी जात आहे. मग मी एका सोबत मी एकटा चाललो तर आम्ही किंवा आपण म्हणू शकतो का तर नाही. आम्ही आणि आपण म्हणायचं असेल तर एकापेक्षा जास्त लागतं. आम्ही म्हणायचं असेल तर आम्ही तिकडे चाललोय म्हणायचं असेल तर ऍटलिस्ट दोघ जण लागतात मगच आपण आम्ही म्हणू शकतोय. किंवा आपण एकापेक्षा जास्त असेल तरच आपण म्हणू शकतोय. आणि दे तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं हे कसं असतं एकापेक्षा जास्त. मग बघा यू वी दे काय येतं ह्याला म्हणतो आपण प्लुरल. प्लुरल म्हणजे एकापेक्षा जास्त. वन प्लस अ प्रोनाउन दॅट इंडिकेट मोर दॅन वन पर्सन और मोर दॅन वन थिंग इज कॉल्ड प्लुरल प्रोनाउन. आणि सिंगल म्हणजे किती वन आणि प्लुरल म्हणजे वन प्लस. मग बघा आय ही सी इट सिंगुलर असतं एक असतं आणि यू वी दे प्लुरल म्हणजे एकापेक्षा जास्त असतं. मग हे बघा पर्सनल प्रोनाउन. बघा नेक्स्ट आहे आय. आय म्हणजे कोण मी. मी कोण आहे बोलणार आहे. मी कोण आहे बोलणारा म्हणून ह्याला म्हणायचं फर्स्ट पर्सन. तो कोण असतो फर्स्ट पर्सन असतो जो बोलणार आहे. मी बोलतोय ज्याच्याशी बोलतोय तो कोण असतो माझ्यासाठी तर तू. मी तुझ्याशी बोलतोय मग तुला काय असतं यू म्हणजे यू ज्याच्याशी बोलतोय तो असतो सेकंड पर्सन. जो बोलतोय तो मी असतो. मीला काय म्हणणार फर्स्ट पर्सन. बघा आणि ज्याच्याशी बोलतोय यू. यू कोण असतो सेकंड पर्सन. ज्याच्याशी बोलतोय तो असतो सेकंड पर्सन. आता सपोज तो बोलतोय मी ऐकतोय तर त्याच्यासाठी तो फर्स्ट पर्सन आहे आणि त्याच्यासाठी मी कोण आहे सेकंड पर्सन आहे. बघा लक्षात ठेवा. आणि आता थर्ड पर्सन कोण असतो तर बघा ही म्हणजे तो. मी कुणाबद्दल बोलतो मी कोण आहे फर्स्ट पर्सन आहे बोलणारा. ज्याच्याशी बोलतोय यू कोण आहे सेकंड पर्सन. आणि कुणाबद्दल बोलतोय तर ही और सी बद्दल. तो असा आहे तो तसा आहे तो चांगला आहे वाईट आहे. ही इज गुड बॉय ही इज व्हेरी क्लेवर स्मार्ट असं आपण बोलतो. म्हणजे कुणाबद्दल बोलतोय ही और सी. ज्याच्याबद्दल बोलतोय तो असतो थर्ड पर्सन. मग बघा जो बोलतो तो फर्स्ट पर्सन आय फर्स्ट पर्सन. ज्याच्याशी बोलतोय तो तू किंवा तुम्ही सेकंड पर्सन आणि ज्याच्याबद्दल बोलतोय ही और सी ते असतो थर्ड पर्सन. तर बघा देन आपण बघू एखादी वस्तू जर समजा सपोज जवळ असेल. सपोज हा पेन माझ्या जवळ आहे तर तो दाखवण्यासाठी मी काय यूज करणार बघा. एक वस्तू जर जवळ असेल तर मी यूज करणार दिस इज पेन. तर बघा जवळ एक वस्तू असेल तर यूज करायचं धिस. मग दिस इज बोर्ड दिस इज पेन दिस इज पॅन दिस इज मोबाईल दिस इज चेअर दिस इज डस्टर. म्हणजे जर एक वस्तू जवळ असेल वन थिंग नियर. नियर वन थिंग जवळ एक वस्तू असेल तर काय यूज करायचं ते दाखवण्यासाठी नियर वन. एक वस्तू असेल तर यूज करायचं दिस. आता बघा लांब एक वस्तू असेल लांब एक वस्तू अवे वन थिंग तर ते दाखवण्यासाठी आपण यूज करणार बघा काय जवळला धिस तर लांबला काय असेल दॅट. दॅट बघा दॅट इज बिल्डिंग ती बिल्डिंग. तो पक्षी दॅट इज बर्ड. बघा तो कोण आहे ती बिल्डिंग दॅट इज बिल्डिंग. तो पक्षी तो मुलगा दॅट इज बॉय दॅट इज बर्ड. म्हणजे बघा लांब एकापेक्षा जर जास्त वस्तू सॉरी एक वस्तू लांब असेल तरी आपण ते दाखवण्यासाठी यूज करतो दॅट. कशासाठी आवे वन असेल तर आवे वन. आता एकापेक्षा जास्त जर जवळ असेल एकापेक्षा जास्त एक असेल तर दिस इज पेन. पण एकापेक्षा जास्त सपोज माझ्याकडे तीन चार पेन आहेत तर बघा एकापेक्षा जास्त जर दाखवायचे असतील तर मग काय यूज करणार बघा त्याला यूज करायचं दीज. दीज आर द स्टुडंट्स हे विद्यार्थी आहेत. दीज आर द चेअर दीज आर द फॅन दीज आर द पेन. मग एकापेक्षा जास्त पेन असतील ते जवळ एकापेक्षा जास्त असेल तर यूज करायचं दीज. कुठे नियर वन प्लस. एकापेक्षा जास्त जवळ असेल तर दीज. एकापेक्षा जास्त जर लांब असेल तर यूज करायचं दोज. एकापेक्षा जास्त मग त्या बिल्डिंगी दोज आर बिल्डिंग. ते पक्षी दोज आर बर्ड्स. असं ते लोक दोज आर पीपल. मग एकापेक्षा जास्त जर लांब असतील तर यूज करायचं दोज आवे वन प्लस. तर बघा आपण आता काय बघितलं पर्सनल प्रोनाउन आणि धिस दॅट दिस दोजचे यूज बघितलेले.
नेक्स्ट बघा पजेसिव्ह प्रोनाउन. पजेसिव्ह म्हणजे मालकीचे सर्वनाम आणि सर्वनाम म्हणजे काय असतंय अ वर्ड विच यूज इन्स्टेड ऑफ नाउन. सपोज आता एक एक्झाम्पल आहे, मला म्हणायचंय सपोज एक एक्झाम्पल घेता आता आपण जो घेतलं होतं की आदिराज आंबा खातो, पण आता मला म्हणायचंय आदिराजची गाडी असं म्हणायचंय. आदिराजची गाडी, आदिराजची गाडी, आदिराजची गाडी. पण आता आदिराज जेव्हा म्हणल गाडी, त्याला सांगायचंय की त्याची गाडी, तर तेव्हा तो काय म्हणल आदिराज म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही आदिराजच्या जागेवर काय म्हणाल माझी गाडी. तो म्हणल माझी गाडी. आपल्याला दाखवायचंय आदिराजची गाडी, पण आपल्याला त्याचं नाव नसेल घ्यायचं, त्याच्या जागेवर दुसरा शब्द प्रोनाउन वापरायचा असेल तर आपण काय म्हणणार तुझी गाडी, तुझी गाडी. म्हणजे बघा आपण आदिराज या नावाच्या जागेवर दुसरा शब्द वापरला आणि आपण जो दुसरा शब्द वापरतो त्यालाच आपण काय म्हणतो प्रोनाउन म्हणतो. आपण ते डेफिनेशन मध्ये बघितलेलं आहे. पण बघा तिकडे आपण काय घेतलं होतं तो आंबा खातो किंवा आदिराज म्हणला मी आंबा खातो, पण इथे काय होतंय बघा तो म्हणतो माझी गाडी तुझी गाडी. म्हणजे आपण नावाच्या जागेवर दुसरे शब्द वापरायलो आणि जो सब्जेक्ट आहे आदिराज आहे त्याची काहीतरी वस्तू दाखवायलो, त्याच्याकडे काहीतरी मालकी दाखवायलो, त्याची एका वस्तूवर मालकी दाखवायलो. आदिराजची गाडी म्हणजे त्याची एका वस्तूवर मालकी, माझी गाडी माझे कुटुंब असं म्हणतो आपण, किंवा माझी फॅमिली, माझे घर, माझी बायको, माझी लेकरं. जेव्हा आपण तसं म्हणतो कारण आपण एका वस्तूवर तेव्हा काय दाखवतो पोझिशन दाखवतो, मालकी दाखवतो. आणि जेव्हा मालकी दाखवायची तेव्हा जे आपण प्रोनाउन यूज करतो त्याला म्हणायचं पजेसिव्ह प्रोनाउन, मालकीचे सर्वनाम. मग बघा आता जेव्हा आदिराजला म्हणायचंय माझी गाडी तेव्हा तो म्हणेल का आय कार, तर नाही. किंवा मला म्हणायचंय माझा पेन, तर मी म्हणाल का आय पेन, तर नाही. तेव्हा मला काय म्हणावं लागल आय यूज करायला जमणार नाही, कारण आय कसं पर्सनल प्रोनाउन आहे. जेव्हा आपण सब्जेक्ट म्हणून येऊ तेव्हा ते यूज करायचं, पण जेव्हा एखादी वस्तू आपल्याकडे दाखवायची तेव्हा आयचं काय होईल माय. माय म्हणजे माझा माझी माझे, माझा माझी माझे, माझे घर, माय हाऊस माय होम, माझे कुटुंब, माझी आई, माय फॅमिली, माय मदर. आणि आदिराज काय म्हणल माय कार, माझी गाडी म्हणल. माय पेन, मी म्हणल माझा पेन, माय पेन, माय मोबाईल, ओके, माय डॉटर, माय सन. म्हणजे एखादी वस्तूवर आपल्याला मालकी दाखवायची असली तर असं पजेसिव्ह प्रोनाउन. आता ही आता तो म्हणला आदिराज माझी गाडी, आता म्हणायचं आपल्याला आता दाखवायचंय त्याची गाडी, आता दाखवायचंय त्याची गाडी, तर आपण म्हणणार का ही कार, किंवा मला म्हणायचं त्याचा पेन आहे तर मी म्हणाल का ही पेन, तर नाही. तेव्हा आपल्याला म्हणावं लागेल त्याचा म्हणायचं असेल तर म्हणावं लागेल हीच पेन. आणि आदिराजची गाडी म्हणायचं असेल त्याची गाडी म्हणायचं असेल तर हीच कार. म्हणजे हीच म्हणजे त्याची, त्याचा, त्याची, त्याची, त्याचा, त्याची, त्याचे, त्याचे घर, त्याची गाडी, त्याचा बंगला, हिज बंगलो, हिज मोबाईल, हिज वाईफ, असं त्याचा, त्याची, त्याचे. नेक्स्ट बघा आता आपल्याला म्हणायचंय की तिची स्कूटी असं म्हणायचं असेल तर आपण काय म्हणणार, तिची स्कूटी म्हणायचं असल्यावर सी स्कूटी म्हणायचं जमल का, तर नाही. तिची म्हणायचं असल्यावर आपल्याला पजेसिव्ह प्रोनाउन असतं, तिचं होतं हर. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे, तिचा, तिची, तिचे, तिचा, तिची, तिचे, तिची स्कूटी, हर स्कूटी, तिचा पेन, हर पेन, तिचे कुटुंब, हर फॅमिली, तिचा नवरा, हर हजबंड. म्हणजे बघा आपल्याला जर एखाद्या आपण पोझिशन बघतोय म्हणजे मालकी कशी दाखवायची, तिची मालकी दाखवायची असेल तर यूज करणार हर. नेक्स्ट बघा इट्स काय होईल इट्स होतं इट्स. मग हे जसं इथं तो आणि तो आणि ती आलं वरचे दोन खाली आलं, तसं इथं पण वरचे दोन खाली येतील, त्याचा त्याची तिचे किंवा तिचा तिची तिचे. पण हे कशासाठी येईल नॉन लिव्हिंग साठी येईल. बघा त्याचा वापर कसा करणार, आता आम्हाला म्हणायचंय मोबाईलचे कव्हर, मोबाईलचे कव्हर. मग मी काय म्हणाल कव्हर ऑफ मोबाईल. पण आता मला म्हणायचंय त्याचे कव्हर, पण मोबाईल कसा आहे नॉन लिव्हिंग आहे. त्याचे म्हणजे काय आहे हीच पण आहे, हीच कव्हर नाही म्हणणार कारण हीच आपण लिव्हिंगला वापरायचं. पण मला त्याचे कव्हर म्हणायचं असलं मग म्हणणार इट्स कव्हर. बघा इट्स दोन असतात, हे एक इट असतं पण हे वेगळं असतं, हे इट इज असतं. इट इज पेन वाला इट आहे, इट प्लस इज असतं हे. आणि इट्स म्हणजे त्याचं काहीतरी, मोबाईलचे कव्हर, टीव्हीचा रिमोट. पण मला म्हणायचंय तिचा रिमोट तर इट्स रिमोट, हे इट्स येईल. हे इट्स म्हणजे इट इज वाला असतं. ती बघा दोन्ही मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, हे इट्स आणि हे.
नेक्स्ट असतं यू, पण आता मला म्हणायचंय तुझे घर, तर यूचं काय होणार युअर. युअर म्हणजे तुझा, तुझी, तुझे, तुझा, तुझी, तुझे. तुझा पेन युअर पेन, तुझा मोबाईल युअर मोबाईल, तुझी बायको युअर वाईफ, तुझा मुलगा युअर सन. म्हणजे असं म्हणणार आपण, मालकी दाखवायला, वस्तू दाखवायला वी. पण आता आपल्याला म्हणायचंय आपलं. आपलं अनुजची गाडी हो, सॉरी आदिराजची गाडी होती, पण आता म्हणायचं आपली गाडी, तर काय म्हणणार आपण वीच होतं अवर. आपला, आपली, आपले, आपला देश अवर कंट्री, आपले माणसं, आपलं आपलं कुटुंब अवर फॅमिली, किंवा होईल आमचा, आमची, आमचे, आमचा मोबाईल, आमची गाडी अवर कार अवर बाईक, असं होईल आमचा, आमची, आमची. आता आता आपल्याला म्हणायचंय त्यांचं काहीतरी, त्यांची मालकी दाखवायची, तर जेव्हा त्यांची मालकी, तीची मालकी दाखवायची असते तेव्हा होईल देर. पण लक्षात ठेवा देर म्हणजे एकापेक्षा जास्त असतंय. लोकांचे देर मग होईल लोकांचे विचार, मग काय होणार पीपल्स थॉट. पण आपल्याला म्हणायचंय त्यांचे विचार, तर होईल देअर थॉट्स, म्हणजे तिथं देर येईल. म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांचा, त्यांची, त्यांचे. मग बघा आतापर्यंत आपण काय बघितलं, पर्सनल प्रोनाउन बघितले, पजेसिव्ह मालकी, पण मालकी दाखवण्यासाठी कसे प्रोनाउन यूज करायचे आपण आता ते बघितलं. आता लास्ट बघा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. ऑब्जेक्ट म्हणजे तर आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं की ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं, तर रिसिव्हर ऑफ ऍक्शन. तर तुम्हाला डिटेल मध्ये ते ऑब्जेक्ट म्हणजे काय ते बघायचं असलं तर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघू शकता. आपली जी बेसिक वर्ड ऑर्डर होती त्या व्हिडिओ मध्ये आपण ऑब्जेक्टची डेफिनेशन, सब्जेक्ट वर्बची घेतलेली, तुम्ही तिथे बघू शकता ऑब्जेक्टची डेफिनेशन काय आहे. तर बघा सपोज नाउ आय एम टेकिंग वन एक्झाम्पल. आता एक एक्झाम्पल आहे आदिराज, आपण काय म्हणतो आंबा खात आहे, पण आता मी म्हणतो आदिराज यशराजला मारत आहे. आदिराज यशराजला मारत आहे. आपण तिकडे पण हे एक्झाम्पल घेतलं होतं बघा, आदिराज यशराजला मारत आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला कसं ओळखायचं सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, ते आपण त्या व्हिडिओ मध्ये, लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे, तुम्ही तो बघा. तर बघा इथे कोण आहे, आदिराज कोण आहे, सब्जेक्ट आहे, कारण आदिराज कोण आहे, डोअर ऑफ ऍक्शन आहे, काम करणार आहे, आपण त्या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये बघितलेलं आहे. मारणे काय वर्ब आहे, काम आहे, क्रिया ऍक्शन आहे काय हेल्पिंग वर्ब आहे, आणि यशराज कोण आहे, ऑब्जेक्ट आहे. यशराज कोण आहे, ऑब्जेक्ट आहे. जेव्हा यशराजला म्हणायचंय की आदिराज मारत आहे, तेव्हा तो काय म्हणाल, आदिराज मला मारत आहे. तो काय म्हणाल, आदिराज मला मारत आहे. म्हणजे आपण यशराजच्या जागेवर काय वापरलं, एक प्रोनाउन वापरला. आपण शिकायलो प्रोनाउन, नावाऐवजी वापरला जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन म्हणतो. म्हणजे यशराज एक नाव आहे आणि त्याच्या जागेवर तो काय म्हणाल, मला, मला म्हणाल. पण यशराज कोण आहे या वाक्यामध्ये, ऑब्जेक्ट आहे, आणि तो ऑब्जेक्ट आहे म्हणून त्याला आपण तो म्हणेल का, त्याला तो म्हणू शकतो का आदिराज इज बीटिंग आय, नाही, कारण आय काय पर्सनल प्रोनाउन आहे. तो असं म्हणू शकतोय का की आदिराज इज बीटिंग माय, तर नाही. माय कुठं वापरतो आपण, एखादी वस्तू दाखवण्यासाठी वापरतो, म्हणून इथं माय पण जमल का, नाही. त्याच्यासाठी जेव्हा आपण एखादं नाऊन हे ऑब्जेक्ट म्हणून येतं आणि त्याच्या जागेवर जर आपल्याला एखादं प्रोनाउन यूज करायचं असेल तर तिथे आपण कुठले प्रोनाउन यूज करायचे, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन यूज करायचे. तर बघा मग इथे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय आहे, आदिराज काय, यशराज काय म्हणत, आदिराज इज बीटिंग टू मी. म्हणजे बघा आयचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय होतं, मी. मी म्हणजे मला. काय होईल त्याचं प्रोनाउन, मला मारत आहे. आदिराज इज बीटिंग टू मी. म्हणजे बघा इथं जवाब एखादं नाऊन हे ऑब्जेक्ट म्हणून येतं. बघा इथं यशराज काय आलता, इथे यशराज ऑब्जेक्ट म्हणून आलता आणि त्याच्या जागेवर प्रोनाउन वापरायचं होतं. तिथं आपण पर्सनल आणि पॉजिटिव्ह प्रोनाउन वापरू शकलो नाही, तिथे कुठलं वापरायचं म्हणून ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. नेक्स्ट बघा आणखी एक मध्ये राहिलेलं, हे तर होतं माझा, माय म्हणजे माझा. पण तुम्हाला एखादी वस्तू माझीच आहे असं दाखवायचं असेल, स्ट्रॉंग पोझिशन दाखवायचं असेल एखाद्या वस्तूवर, की माझंच आहे, आपण जसं च लावून बोलतो ना, तुझंच आहे, तिचंच आहे, हे तर झालं माझं. पण तुम्हाला म्हणायचंय माझंच आहे, तर तिथे वापरू शकताय तुम्ही माईन. माईन म्हणजे हे माझंच आहे, स्ट्रॉंगली पोझिशन दाखवू शकताय तुम्ही एखाद्या वस्तूवर. नाही, हे माझंच आहे जेव्हा म्हणायचंय तुम्हाला, स्ट्रॉंगली सांगायचंय तेव्हा. आता त्याच आहे म्हणायचं असेल तर तिथं हिजला हिजच होतं. आता तिचंच आहे, तिचं, हर म्हणजे तिचं, पण तिचंच आहे म्हणायचं असल्या होईल हर्स. काय म्हणणार, हर्स. इट्सचं काय म्हणणार, इट्सच. आता यू म्हणजे तुझं, पण आपल्याला म्हणायचंय तुझंच आहे, तर म्हणणार युअर्स. तिथे काय म्हणणार, युअर्स. आपलं आहे म्हणायचं असलं तर, आपलं म्हणायचं असेल तर आवर, पण आपलंच आहे किंवा आमचंच आहे तेव्हा म्हणणार आपण आवर्स.
आणि आता त्यांचंच आहे म्हणायचं असल्यावर म्हणणार आपण देअर्स, त्यांचंच आहे, काय म्हणणार त्याचं, देअर्स. तर बघा आपण बघा लेट्स कम टू आवर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. तर बघा आईचं झालं तर मी. आता आपल्याला म्हणायचंय आदिराज त्याला मारत आहे, तर काय म्हणणार, आदिराज इज बीटिंग टू ही, नाही जमणार. आदिराज इज बीटिंग टू ही जमल का, नाही. ही वापरतो आपण एखादी वस्तू असेल तर, मग काय म्हणणार, आदिराज इज बीटिंग टू हिम, म्हणजे त्याला. मग बघा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय होईल हिचं, ही, सॉरी हिम. नेक्स्ट सी. आता तिला मारत आहे म्हणायचं असल्यावर आपण म्हणणार आदिराज इज बीटिंग टू हर, काय होईल, हर. हर म्हणजे तिला, काय होईल, तिला. इट्सचं बघा काय होईल, इट्सच होतं, इट्सच होतं. आता आदिराज तुला मारत आहे म्हणायचं असल्यावर मग काय म्हणणार, आदिराज इज बीटिंग टू यू. यूचं बघा, यूच होतं, तुला. म्हणजे जर तू जर एखादा समोरचा जर आपला जर ऑब्जेक्ट म्हणून आला आणि जर त्याच्या नावावर प्रोनाउन वापरायचं असलं तर यूच असतो. आणि आता आपल्याला मारत आहे तर काय होईल, आदिराज इज बीटिंग टू वी, नाही जमणार कारण ते पर्सनल आहे. मग काय वापरावं लागेल, आदिराज इज बीटिंग टू, आपण ऑब्जेक्ट म्हणून आलो मग तिथं होईल आदिराज इज बीटिंग टू अस. अस म्हणजे आपल्याला मारत आहे, आपल्याला. आणि आता बघा त्यांना मारत आहे म्हणायचं असल्यावर ते मग तिथं जर ऑब्जेक्ट म्हणून आले तर मग म्हणायचं आदिराज इज बीटिंग टू दे, म्हणजे त्यांना मारत आहे. तर बघा आपण आतापर्यंत काय बघितलं, प्रोनाउनची डेफिनेशन बघितली. काय असतं तर अ वर्ड विच यूज इन्स्टेड ऑफ नाउन, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. आणि का आपण वापरतो नामाऐवजी शब्द, वाय यू यूज प्रोनाउन, वाय डू यू यूज प्रोनाउन इन्स्टेड ऑफ नाउन, टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ नाउन. नाउन पुन्हा पुन्हा येतं ते अवॉइड करण्यासाठी आपण प्रोनाउन वापरतो. बघा आपण 3 प्रोनाउन बघितले, पर्सनल, पजेसिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. पर्सनल बघा आय, ही, सी, इट, यू, वी, दे. आय, ही, सी, इट सिंग्युलर म्हणजे वन आणि यू, वी, दे हे प्लुरल म्हणजे मोर दॅन वन. अँड पजेसिव्ह प्रोनाउन बघितले, पजेसिव्ह मीन्स मालकीचे सर्वनाम. आणि लास्ट बघितले ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. एक लक्षात ठेवा, पर्सनल प्रोनाउन आणि पजेसिव्ह प्रोनाउन हे कधी पण सब्जेक्ट म्हणून येतात आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन कधी पण ऑब्जेक्ट म्हणून येणार आहे, तो सब्जेक्ट म्हणून कधीच येणार नाही. पर्सनल आणि पजेसिव्ह प्रोनाउन हे सब्जेक्ट म्हणून येणार आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन कधी पण ऑब्जेक्ट म्हणून येणार. आणि हे जे आहे याचा मस्त चार्ट बनवा आणि परत पुन्हा रिवाइज करा आणि ट्राय करा याच्यावरती मॅक्झिमम सेंटेन्स बनवण्याचा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.